राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभा गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभा गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जन रंजन यशोदानंदन व्रज जन रंजन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव बिहारी जय राधा माधव जय बिहारी हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृपा की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवान् च श्रीरूप साग्रजात सहगण रघुनाथा वितं तं सजीवं सावद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पदां सहगण ललितां श्री विशाखावितां च हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्ते कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। सो आज आपण श्रीमद भागवत गीतेतील दुसऱ्या अध्यायातील मी स्क्रीन शेअर करतो। दुसऱ्या अध्यायातील 38 आणि 29 श्लोक आपण बघणार आहोत। स्क्रीन शेअर तर 38 श्लोक, या 38 श्लोकात आपण वाचन करूया। सुख दुःखे समे कृत्वा
लाभालाभौ जयाजयो ततो युद्धास युज्यस्व नैव पापमवाप्स्यसि सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयो ततो युद्धस्य युज्यस्व नैव पापमवाप्स्यसि. सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय याचा विचार न करता युद्ध साठी म्हणून युद्ध कर. असे केल्याने तुला पाप लागणार नाही. नेक्स्ट श्लोक आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण पूर्ण एकसाथ यांचं तात्पर्य पाहू. एषा ते विहिता सांख्ये बुद्धियोगे त्विमाशृणु बुद्ध्या युक्ता यया पार्थ कर्मबन्ध प्रहास्यसि. एषा ते विहिता सांख्ये बुद्धियोगे मित्वा शृणु बुद्ध्या युक्त यया पार्थ कर्मबंध प्रहास्यसि. आतापर्यंत या ज्ञानाची पृथक्करणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे. आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो ते एक. हे पार्था, जर तू या ज्ञानाच्या आधारे कार्य केलेस तर कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील. ॲट अडकता वाटतं. आता व्यवस्थित येतं बरोबर. व्हिडिओ अडकता. थोडा मी वायफायच्या लांब बसलोय त्यामुळे. आवाज क्लिअर आहे ना? होय होय. जर मध्येच काय डिस्ट्रप्शन वगैरे झालं तर सांगा. मी तिकडे जरा वायफायच्या शेजारी बाकीचे भक्तजण बसले आहेत म्हणून मी इकडे बसलो. ठीक आहे. तर भगवंत काय सांगतात, सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय याचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर. असे केल्याने तुला पाप लागणार नाही. दुसऱ्या नंतरच्या अध्यायात आता म्हणजे श्लोकामध्ये आतापर्यंत या ज्ञानाची पृथक्करणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे. आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो ते एक. हे पार्था, जर तू या ज्ञानाच्या आधारे कार्य केलेस तर कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील. मग आता बघा, भगवंतांनी पहिलं म्हणजे इकडे शब्द आलाय सांख्य. म्हणजे आपण 29व्या श्लोकामध्ये सांख्य शब्द आहे. सांख्य शब्दाचा अर्थ काय माहित आहे की आपण कोण आहोत, आत्मा आहोत, काय आहोत, परत आत्मा कोण आहे, कोणाचा संबंध आहे, म्हणजे आपल्या संबंधाची, आपल्या जीवात्म्याच्या स्वरूप स्थिती आहे ना, ती जो म्हणजे जे ज्ञान आपल्याला त्याची जाणीव करून देतं त्याला सांख्य असे म्हणतात. सांख्य समजलं. मग भगवंतांनी पहिल्या, आता आपण बघितले आत्म्याबद्दल भगवंतांनी एवढे 20 ते 25 श्लोक आपण आत्म्याबद्दल बघितले. मग भगवंतांनी पूर्णपणे हे केलं, डिस्क्राईब केलं की आत्मा कसा आहे, कोणाचा आहे, तो किती छोटा आहे, कुठे आहे, आपण कोण आहोत, आपला आणि भगवंतांचा संबंध काय आहे वगैरे. म्हणजे पूर्ण जीवात्म्याची स्वरूप स्थिती भगवंतांनी स्पष्ट केली. मग इकडे भगवंत काय आहे की हे आधी स्पष्ट करण्याचा मुद्दा काय होता भगवंतांचा, की अर्जुन 1.36 मध्ये म्हणजे पहिल्या अध्यायाच्या 36व्या श्लोकामध्ये अर्जुनने खूप कारणं दिली की मला पाप लागेल ह्यांना मारून, परत म्हणजे खूप सारी कारणं, आणि मग त्याच्यामुळे मी सुखी राहू शकणार नाही अशी. मग जे अर्जुनचे हे युक्तिवाद होते की म्हणजे त्याने खूप लॉजिकली, तुम्ही जर वाचलं की खूप लॉजिक दिलंय त्याने की नाही हे करणं कसं बरोबर आहे आणि तुम्ही सांगताय भगवंत ते करणं कसं चुकीचं आहे, म्हणजे पूर्ण लॉजिक देत होता. मग हे सगळे काय होते ना, आणि परत नंतर त्याला क्रॉस करत भगवंताने, म्हणजे त्याला चुकीचं ठरवत
आत्म्याबद्दल ज्ञान दिलं आणि मग ते कसं चुकीचं आहे, तू विचार करतोयस ते कसं चुकीचं आहे, आणि नंतर आत्मा जरी नसेल तरी पण ते कसं चुकीचं आहे, हे सगळ्या लॉजिकने भगवंतांनी स्पष्ट केलं. पण इकडे पण भगवंतांनी, आता भगवंत एक पायरी वरती चढतायत. म्हणजे आतापर्यंत जे हे ज्ञान दिलेलं होतं ते इंद्रियांना म्हणजे आपला आनंद इंद्रियामध्ये आहे असं गृहीत धरून ज्ञान दिलं होतं. म्हणजेच आपण बघा, आपण जे आनंद मिळतात आपल्याला, आपल्या शरीराला भेटत आहेत, आपल्या आत्म्याला काय भेटत नाही आनंद, आपल्या शरीराला आनंद भेटत. आता बघा, मी गरमी चालली आहे, पंखा लावलाय, कोणाला आनंद भेटतोय? शरीराला, जे हे पुढे जाऊन नष्ट होणार. गुलाबजामुन खातोय, रसगुल्ला खातोय, कोणाला आनंद भेटतोय? ह्या जिभेला, ह्या शरीराला आनंद भेटतोय. मग हे जे सेन्सेस आहेत, जशी त्वचा आहे सेन्स, म्हणजे इंद्रिय आहेत, त्वचा, जीभ, कान, नाक, यांच्याद्वारे आपल्याला आनंद भेटत असतो. म्हणजे ह्या मटेरियल लाईफचा जो एक क्षणिक असतो आणि एक खोटा आनंद असतो, तो एका क्षणासाठी दिलेला आनंद आणि पुढे जाऊन त्याचं रूपांतर खूप मोठ्या दुःखात होतं. असे हे आनंद आहेत ह्या शरीरासंबंधीचे. मग भगवंतांनी पण, आता अर्जुन पहिल्या याच्यात काय विचार करत होता, मला पाप लागेल आणि मग असं असं सगळं होणार, हे होणार ते होणार, मी त्यांना मारून कसा राजा बनू वगैरे, आणि परत जर मी त्यांना नाही मारलं आणि मी जर संन्यास घेतला, आणि म्हणजे संन्यास समजा घ्यायचा झाला, तर मी जास्त सुखी राहीन. म्हणजे हे पण कुठच्या लेवलवर बोलताय? ह्या इंद्रियांना सॅटिस्फाय करण्याच्या लेवलवर बोलतोय, म्हणजे ह्या मटेरियल लेवल, ह्या भौतिक जगतात. याचा आणि भौतिक जगताचा काही एक संबंध नाही. नंतर भगवंतांनी मग आत्म्याबद्दलचं ज्ञान दिलं, आणि मग तरी पण भगवंतांनी त्याच्यात काय सांगितलं की आत्म्या लेवलचं ज्ञान दिलं आहे, तरी पण त्यांनी ह्या सेन्सेस बद्दलचा आनंद त्याला सांगितला. म्हणजे तू जर त्यांना मारलंस तर मग तुझा गौरव होईल, म्हणजे नंतर तुला राज्य उपभोगण्यास मिळेल, आणि तिकडे नंतर तुला नाही मारायचं ना, मग तिकडे जाऊन मर. मग तरी पण तुला युद्धात मेल्यामुळे तुला स्वर्ग प्राप्ती होईल असं भगवंत बोलतात. म्हणजे स्वर्ग प्राप्ती होईल आणि तिकडे तुला अजून इंद्रिय अनुभवायला मिळणार. म्हणजे स्वर्गाची तुम्हाला एक थोडक्यात मी एक टेस्ट सांगतो. स्वर्गामध्ये कसं असतं माहित आहे? स्वर्गामध्ये सगळं अनलिमिटेड असतं. म्हणजेच एक झाड असेल समजा, त्या झाडावरच आंबे पण लागतील, फणस पण लागतील, तुमच्या मनात जी इच्छा असेल ना ते त्या झाडाला लागणार. आणि असं नाही की, आणि भूक पण अशी की किती पण खाऊ शकता तुम्ही, असं नाही की एक म्हणजे 4-5 गुलाबजामुन खाऊन आपलं हे होणार. मग तिकडे इंद्रिय तृप्ती एवढी हाय स्टँडर्ड वर चाललेली असते, खूप आहे. म्हणजे इकडे तुम्ही जे जे विचार करू शकता ना ते तुम्हाला फुकट भेटणार आणि अनलिमिटेड मध्ये भेटणार आहे. अनलिमिटेड मध्ये आपण ग्रहण पण करू शकतो. म्हणजे एवढी इंद्रिय तृप्ती, म्हणजे सेन्सेसला सॅटिस्फाय करण्यासाठी एवढं स्वर्ग बनवलेलं आहे. म्हणून त्याला स्वर्ग म्हणतात की तुम्हाला जे पाहिजे तिकडे ते भेटणार, सगळे आनंद भेटणार, अनलिमिटेड मध्ये भेटणार. मग भगवंत काय सांगतात की तू युद्धात जरी मेलास, जरी मृत्यू झाला तुझा युद्धामध्ये, तर तू काय करशील? तू स्वर्गामध्ये जाशील. स्वर्गामध्ये जाऊन मग तिकडे तुला इंद्रिय, म्हणजे तुला सुख पाहिजे आहे ना, मग तिकडे ह्याच्यापेक्षा जास्त सुख आहे आणि खूप जास्त आहे. मग तू तिकडे जाशील, मग तुला अजूनच सुख भेटेल. मग भगवंतांनी ह्या दोन्ही गोष्टी, आणि अर्जुनच्या पण सगळ्या गोष्टी ह्या कुठच्या लेवलवर होत्या? या भौतिक जगाच्या लेवलवर होत्या. म्हणजे ह्या मटेरियल सेन्सेसला आनंद मिळण्यासाठी. आता भगवंत एक पायरी वरती चढतात. म्हणजे बघा, भगवंत ज्याला काहीच माहिती नाही त्याच्यापासून सुरुवात करतायत, ज्याला भक्तीमध्ये काही जरा पण रस नाहीये त्याच्यापासून सुरुवात करतायत, आणि त्याला आता हळूहळू ज्ञान वाढवत 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 पुढच्या वरच्या पातळीवर घेऊन जात आहे की कसा तो माझ्यापर्यंत पोहोचू शकेल आणि खरा आनंदी होऊ शकेल. आणि स्वर्गाचं सांगतोय ना, स्वर्ग फक्त तेवढाच आहे जोपर्यंत आपले पुण्य संपत नाही. एकदा आपले पुण्य संपले की स्वर्गातून परत आपल्याला ह्या पृथ्वी लोकावर किंवा आपल्या कर्मानुसार जो देह प्राप्त होणार आहे, मग तिकडे आपल्याला जावं लागणार आहे. मग तिकडे पण आपण बोलू शकतो क्षणिक आनंद आहे. म्हणजे जोपर्यंत आपल्याकडे पुण्य संपत नाहीये, आपलं पुण्य एकदा तिकडचं संपलं की तिकडे पण आपला तिकडून पतन होणार आणि आपण जिकडे आपल्याला आपल्या ज्या इच्छा होत्या त्यानुसार आपल्याला
शरीर भेटणार, दुसरं शरीर. मग ते कुठचंही असू शकेल, मनुष्याचं असेल असा विषय नाही, दुसरं कुठचंही असू शकेल. मग दोन्ही गोष्टी इकडे भगवंतांनी मटेरियल लेवलवर बोलत होते. पहिली गोष्ट म्हणजे आध्यात्मिक साधून मटेरियल लेवल वर म्हणजे भौतिक जगताबद्दल बोलत होते. पण इकडे दोन्ही गोष्टी इंद्रियांच्या बाबतीत होत्या आणि इंद्रियांपासून मिळणाऱ्या आनंदाच्या बाबतीत होत्या. आता भगवंत इथपर्यंत वरती चढतायत आणि भगवंत काय सांगतायत, सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, अजय अथवा पराजय याचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर. म्हणजे याच्यातून काय तुला मिळणार आहे, म्हणजे तुला आनंद भेटेल. आपण बघा ह्या जगात मध्ये आपण सगळ्या गोष्टी का करतोय, आनंद मिळण्यासाठी करतो, बरोबर ना. सगळ्या गोष्टी आपण पैसा का कमवतो, आनंद मिळण्यासाठी पैसा कमवतोय. सगळ्या ज्या गोष्टी करतोय आपण कशासाठी करतोय, आनंद मिळण्यासाठी. आई वडिलांची सेवा आनंद मिळण्यासाठी, काहीतरी जे खातोय चांगलं रसरशीत खातोय, वेगवेगळे पदार्थ खातोय, आनंद मिळण्यासाठी खातोय. मग हे सगळे गोष्टी आनंद मिळण्यासाठी. आणि मग हेच आपल्याला दुःखाचं कारण कसं बनतात हे आता आपल्याला कळणार आहे. मग आता हे सुख आणि दुःख हे काढून टाक आणि फक्त तुझं कर्तव्य आहे ते करणं, म्हणजे ॲज अ क्षत्रिय, म्हणजे तुझा पहिला धर्म कुठचा आहे हे जाणून घेऊन आपलं धर्मातून आपल्याला आनंद भेटेल किंवा दुःख भेटेल याचा विचार न करता तू कर्तव्य म्हणून ते कर. म्हणजे तुझं कर्तव्य आहे ते युद्ध करणं, म्हणून तू कर, असं भगवंत सांगतायत. आता हे का सांगतायत भगवंत, कारण जर तू हा जर विचार करून जर काहीतरी मोटिव्ह ठेवून, म्हणजे कर्तव्य आपण का करतो, कर्तव्यामध्ये मोटिव्ह नसतं की मला काहीतरी आनंद भेटेल, मला काहीतरी, हे आई वडिलांची सेवा करतो आपण, म्हणजे जे करतात, आता ते कमी झालंय, पण जे करतात तिकडे हे नाही बघायचं की आई वडिलांची मला प्रॉपर्टी भेटणार आहे, मला काहीतरी याच्यातून आनंद भेटणार आहे आई वडिलांची सेवा करून. नाही, आपल्याला ती सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. जसं सैनिक जर बॉर्डरवर गेला, पोलीस एक आपली संरक्षणासाठी पोलीस दल आहे, परत नंतर बॉर्डरवर आहे, ते याचा म्हणजे थोडाफार तिकडे असतो, पण मोस्ट ऑफ द कसं असतं की आपला स्वतःचा विचार न करता देशासाठी मला काहीतरी करायचं आहे. मग मला कोणतरी पुढून जर चांगली ऑफर दिली पैशाची, जर समजा मी ह्याच्यात आहे, बॉर्डरवर आहे सैनिक म्हणून, आणि समोरून कोणतरी पाकिस्तान किंवा माझा कोणतरी दुश्मन आहे, जे आपल्या इंडियाचा दुश्मन आहे, तो मला काहीतरी ऑफर देतोय चांगल्या इंद्रिय तृप्तीसाठी, आणि मी बघतोय की मला जे पॅकेज इंडियन गव्हर्नमेंट कडून भेटणार आहे ते चांगलं आहे, म्हणजे ते चांगलं आहे याच्यापेक्षा, म्हणजे पाकिस्तानकडून मिळणारं पॅकेज चांगलं आहे, कोणाकडून, इंडियन ज्यांचे मी कर्तव्य मला करायला पाहिजे त्यांच्याकडून मिळण्यापेक्षा जास्त चांगलं आहे, म्हणजे तिकडे आनंद जास्त आहे. आणि मग तिकडे गेलो आणि जरी मी ते इंद्रिय हे केले, म्हणजे बघा इकडे मोठो एक इम्पॉर्टंट रोल हे करतो की आपला हे काय, म्हणजे काय बोलतो, मोठोला काहीतरी बोलतात मराठीत, मग आपला हे काय बोलतो, चला काहीतरी म्हणत असतील, तर आपला ध्येय मोठो काय, ध्येय म्हणे. आपलं ध्येय, आपलं ध्येय काय आहे समजलं. आपलं कर्तव्य करणं हा जर ध्येय असेल, मग तिकडून आपल्याला जरी दुःख भेटणार असेल तरी ते आपल्याला सुखासारखंच आहे, असं भगवंत म्हणजे सांगू इच्छितात. की जर तू कर्तव्य भावनेने कुठचंही कर्म केलंस आणि जर तर तुला पाप अथवा म्हणजे पाप किंवा पुण्य हे लागणार नाही. मग ते जरी तू कोणाचा दुसऱ्याचा खून जरी केला आहेस, पण तुझं ध्येय काय होतं की त्याच्यातून प्रजेचं संरक्षण व्हावं, म्हणजे अर्जुनचं ध्येय होतं प्रजेचं संरक्षण व्हावं, मग त्याच्यातून तुला पाप पण लागणार नाही आणि पुण्य पण लागणार नाही. आणि जेव्हा माणसाला पाप आणि पुण्य लागणार नाही तेव्हा त्याची कर्म जी असतात ती हळूहळू संपत जातात. म्हणजे एक असं आहे, कर्मांचा सिद्धांत असा आहे की जर तुम्ही काहीतरी केलंय तर तुम्हाला त्याचं फळ हे भेटणारच आहे, आणि ते फळ घेण्यासाठी जर हा जन्म पुरेसा नसेल तर पुढचा जन्म घ्यावा लागतो, जरी मग ते पुण्य जरी असेल. म्हणजे पुण्य हे कसं आहे माहित आहे, मग जर लोकांना विचारलं तुम्हाला काय हवं आहे, पुण्य हवंय की पाप हवं आहे, म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला मी समजा विचारतो, तुम्हीच प्रश्नाचं उत्तर देऊ शकता,
तुम्हाला म्हणजे कचऱ्याच्या बॉक्समध्ये भरून कचरा पाहिजे, म्हणजे कचरा पाहिजे कचऱ्याच्या बॉक्समध्ये भरून, की मिठाईच्या बॉक्समध्ये भरलेला कचरा पाहिजे? काय पाहिजे तुम्हाला? तुम्ही म्हणा कचऱ्याच्या बॉक्समध्ये भरलेला कचरा, हे तर अजिबात नको आहे. मिठाईच्या बॉक्स आहे मिठाईचा, पण त्याच्यात कचरा आहे, मग हे पण आपल्याला नको आहे. मग सुख हे पण कसं आहे माहिती आहे, म्हणजे पुण्य पण हे कसं आहे, पुण्य आपण अर्जित करू आणि स्वर्ग लोकात जाऊ, पण तिकडून परत पतन होणार आहे. मग परत आपल्याला हे परत करत बसा, म्हणजे काहीतरी म्हणजे हे असंच झालं की पैसा कमवा, कुठच्या तरी हॉटेलमध्ये जा, राहायला जा, पैसे संपवा आणि परत या आणि परत काहीतरी धुणी भांडी करा आणि परत पैसे कमवा, परत काहीतरी सुख मिळवण्यासाठी. म्हणजे पुण्य पण हे एक नरकासारखंच आहे, काय उपयोगाचं नाहीये. समजतंय? मग भगवंत काय सांगतायत की तू जर कर्तव्य भावनेने जर तू काहीतरी केलंस तर हे पुण्यात आणि पापात पण धरलं जाणार नाही, दोन्ही गोष्टींमध्ये धरलं जाणार नाही. आणि मग जर ते कर्मच झालं नाही, मग ते कर्मामध्ये धरलं जाणार नाही. थोडक्यात सांगायचं तर मग जर तुम्ही पाप पण केलं किंवा पुण्य पण केलं, पण ते जर आपले कर्तव्य भावनेने केलेलं आहे, आपलं काहीतरी त्याचं सेल्फिशनेस मोटो, ह्या इंद्रियांना सॅटिस्फाय करण्याचा कुठचाच मोटो नाहीये, ध्येय नाहीये, ह्या इंद्रियांना काहीतरी आपल्याला आनंद भेटेल असा पण ध्येय नाहीये, आपलं फक्त कर्तव्य होतं म्हणून आपण केलंय, मग ते कर्मामध्ये धरलं जाणार नाही. आणि जर कर्मामध्ये धरलं जाणार नाही तर आपला पुढचा जन्म होणेच शक्य नाही. मग थोडक्यात आपण मुक्तीकडे जाऊ. म्हणजे भगवंत मुक्तीचा आपला आज टॉपिक होता की मुक्तीचा मार्ग, की हा आहे मुक्तीचा मार्ग. जर तुम्ही पुण्य जरी केलं तरी तुम्ही मुक्त होणार नाही, मी मुक्त होणार नाही. आणि मोस्ट ऑफ दी लोक काय करतायत, कर्मांच्या मागे लागतात. कर्मांच्या मागे म्हणजे काय, की ते चांगलं कर्म करतात, हा मला काहीतरी पुण्य भेटेल, मला काहीतरी हे भेटेल ते भेटेल, म्हणजे भक्ती पण करतायत ते पुण्याच्या, की मला काहीतरी स्वर्ग प्राप्ती होईल म्हणून मी पुण्य करतोय. अरे पण स्वर्ग प्राप्ती वापस इकडेच यायचं आहे जेव्हा तुझं पुण्य संपेल तेव्हा, बरोबर ना? मग तसं आहे की मग इकडे अजून एक हिंट प्रभुपाद काय देऊ इच्छित आहेत, की जर आपण श्रीकृष्णांसाठी सगळं काय केलं, म्हणजे आता सांगा हे सर्व कोणाचं आहे, हे सर्व कोणी निर्माण केलं आहे? भगवंतांनी. जर भगवंतांनी निर्माण केलेलं आहे आणि आपण तिकडचं काहीतरी मजा म्हणून घ्यायला जातोय, भगवंतांना न दाखवता किंवा त्यांना ऑफर न करता काहीतरी घ्यायला जातोय, म्हणजे ती एक चोरीच झाली ना. मग ते चोरी जाऊन आपलं इंद्रिय तृप्ती करणार, मग आपल्याला पाप लागणार, पुण्य लागणार, आणि मग आपण ह्या फेऱ्यामध्ये जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून बसणार, परत जन्म परत मृत्यू, पुनरपी जन्म पुनरपी मरणम पूर्णेश पूर्ण शैनम, म्हणजे परत मातेच्या गर्भामधला जो, मातेच्या जेव्हा आईच्या आपण गर्भात असतो ना, किती त्रास आपल्याला आपण काढलाय. म्हणजे विचार करा, आपण ह्या मे महिन्याच्या गरमीमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये राहू शकत नाही, एवढी गरमी आहे इकडे, पण आपल्या आईच्या गर्भामध्ये किती उष्णता होती, आपल्याला हलटा डुलटा पण असं जास्त येत नाही होतं, बंधनं होती सगळ्या बाजूने, आणि तिकडे आपलं ऐकणार कोणीही नाही होतं. 9 महिने आपण काढलेला आहे त्रास. आणि भगवंत म्हणजे ह्याच्या शास्त्रामध्ये दिलंय की एवढं ते दुःखदायक होतं, आणि भगवंतांकडे आपण तेव्हा प्रार्थना करत होतो की मला याच्यातून बाहेर काढ, एवढा दुःख आहे इकडे, मला याच्यातून बाहेर काढ, मी तुझी सेवा करतो, मी तुला हे करतो. मग भगवंतच आपलं फक्त तिकडे ऐकू शकत होते आणि आपल्या बरोबर राहू शकत होते, बाकी इकडचं कोणीही मदत करू शकत नाही होता. आणि जेव्हा आपण बाहेर पडतो त्या भगवंतांना विसरून जातो, अशा भगवंतांना विसरून जातो आणि आपल्या स्वतःच्या इंद्रियांना तृप्त करण्यामध्ये गुरफटून जातो, हे पाहिजे ते पाहिजे. मग हे भगवंतांना जेव्हा आपण दाखवत नाही, आपण ह्या इंद्रिय तृप्तीमध्ये गुरफटून जातो, जे सगळं भगवंताचं आहे. मग विचार करा, जर आपण एखाद्याची गोष्ट न त्याला विचारता घेतली तर ती चोरी म्हणून समजली जाते आणि पाप कृत्य म्हणून ते होत जातं ना, बरोबर ना? मग ते पाप जर झालंय किंवा ते पुण्य जरी कुठचं असेल तरी ते आपल्याला परत फेडायचं आहे. परत त्याची फेड करण्यासाठी या जन्मात जर शक्य नाही झालं, पुढचे जन्म आहेत, अशी आपण कितीतरी जन्म गेलेले आहेत, असंख्य जन्म आतापर्यंत लूप मध्ये चाललेले आहे. लूप कधी संपत नाहीये, माहिती आहे ना?
मग त्या लूपला ब्रेक करणं आपलं हे आहे. मग किती आपण विचार करा, एवढ्या कितीतरी कर्मांची आपल्याला पेडणी करायची आहे. जरी मग आतापासून सुरुवात करायला लागेल की कुठचंच कर्म आपल्याला नाही करायचं आहे. पण एकीकडे आपण बघतो तर आपण कर्मांच्या जर कर्म बघितला तर आपण श्वास घेतो हे पण एक कर्म आहे. मग भगवंत हे सांगू इच्छितो की काही न करता पण ते कर्म कसं होणार नाही, म्हणजे सगळं करता पण आणि सगळं नाही करता पण कर्म कसं होणार नाही हे भगवंत सांगू इच्छितो. तुम्ही सगळं जरी केलं, पहिलं ते मला म्हणजे भगवंतांना प्रभुपाद म्हणतात की श्रीकृष्णांसाठी सर्व काही करा. मग त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला कर्म लागणार नाही. ते तुमची कर्तव्य, जसं आई बद्दल तुमचं कर्तव्य, मग तुम्ही जे काही कराल ते आईच्या सुखासाठी, आई वडिलांच्या सुखासाठी. जर त्यांना जरी कोण मारणारा, जरी दारू पिणारा बेवडा जरी वडील असेल किंवा कोणतरी दुष्ट मारणारी आई असेल, तरी आपली सेवा आपण त्यांची सेवा करणं हा आपलं कर्तव्य आहे. मग त्याच्यातून मला सुख भेटणार आहे, मला मारणार आहेत, नंतर मला प्रॉपर्टी पण नाही भेटणार आहे, काय नाही, मला बाहेर काढणार आहेत, हा विषयच नाहीये. मग त्यामुळे काय होईल की जे आपण करू ते कर्तव्य भावनेने होईल. आपला त्याच्यात प्रॉफिट आहे, लॉस आहे, सुख आहे, पुण्य आहे हे काय बघणार नाही, आणि आपलं कर्तव्य आहे ह्या भावनेने करू. मग ते काय होईल, ते कर्म बंधनात राहणार नाही. आणि मग अशी आपली सर्व जेव्हा कर्मे फिटतील तेव्हा आपण भगवंतांच्या धामात वापस जाऊ. कारण आता कर्म करायला राहिलंच नाहीये. मग एकच होतो, हा लूप संपतो, ब्रेक होतो आणि आपण भगवंतांच्याकडे वापस जातो. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं, मी तर कोणाचं काही घेतलंच नाही. लोक म्हणू शकतात मी कोणाचं काही घेतलं नाही, मी काय पुण्य थोडीफार करतोय वगैरे असं आहे, पण जास्त असं काही चोरी बिरी पाप काही करत नाही. तरी पण विचार करा की म्हणजे हा इकडे श्लोक दिलाय की इतर सर्व कर्तव्यांचा त्याग करून जो पूर्णपणे मुकुंद श्रीकृष्णांना शरण गेला आहे तो कोणाचाही ऋणी राहत नाही. कोणाचा ऋणी म्हणजे ह्या श्लोकामध्ये कोणाचा ऋणी म्हटलेला आहे. आता मी समजा जर कोणाकडून काय पैसे घेतले नाही तर कोणतरी म्हणू शकेल ना मी कोणाचा ऋणी नाहीये, पण आपण ऋणी आहोत. कोणाचे ऋणी आहोत? त्या श्लोकामध्ये पुढे म्हटलेलं आहे, देवतांचे ऋणी आहोत जे आपल्याला हे सगळं प्रोव्हाइड करतायत. देवता जे वेगवेगळे देवता मेंटेनन्स करायला बसलाय, कोणतरी दुसरं कार्य करायला बसलाय, चंद्रदेव आहे, ते सगळं बाकी म्हणजे ज्यांची जी इंद्रदेव आहेत ते काहीतरी पावसाचं बघतायत. मग हे सगळे देवता आपापलं कार्य करतायत. मग त्यांचे आपण ऋणी आहोत. त्यांना आपण 1 रुपया दिला आहे का? बरोबर ना. परत हा सूर्य आहे, सूर्य देवता आहे. सूर्य देवता आपल्याला ऊर्जा देतो आहे, सगळं देतो आहे. ऊन म्हणजे विचार करा, लाईट वापरतो, जर घरी वापरली लाईट तर आपल्याला बिल द्यावं लागतं, म्हणजे त्याचं बिल जे होतं फेडावं लागतं, पैसे द्यावे लागतात. पण एवढा सूर्य दिवस म्हणजे दर दिवशी येतो, उगवतो, आपल्याला एवढा लाईट देतो, मग त्याचं ऋण कोण फेडणार? त्याचं पण फेडायचं आहे ना. म्हणजे बघा, तुम्ही जरी काही नाही केलं ना तरी ते कर्म बनतच आहे आणि ते तुम्हाला फेडायला यावंच लागणार आहे. मग हा जो लूप एवढा स्ट्रॉंग आहे, किती जन्म झाले असतील विचार करा. आपले करोडो जन्म, माझा मृत्यू झाला असेल, माझा परत जन्म झाला असेल, परत मृत्यू झाला असेल, किती जन्म आपण हे फेडायचं. मग विचार करा. परत ऋषी मुनी आहेत, मानव समाज आहे जो काही ना काही फॅसिलिट करतोय आपल्याला. आपण त्यांचं ऋण थोडी कधी कधी, म्हणजे खूप असे फॅसिलिटीज जे मानव समाज देऊन जातं, नातलग देऊन जातात. पितर आहेत म्हणजे पूर्वज जे आपले आहेत ते आपल्यावर कृपादृष्टी काहीतरी करत असतात, त्यांची प्रॉपर्टी आपल्याला फुकटमध्ये भेटते. बरोबर ना. म्हणजे जे पूर्वज वगैरे आहेत त्यांची प्रॉपर्टी भेटते आहे. मग ऋण तर होत आहे, कर्ज तर होत आहे आपल्या अंगात, पण आपण फेडतो कुठे आहोत? नाही फेडत आहोत. मग विचार करा, हा जो कर्माचा जो भाग आहे ना तो असा आहे, असा बनलेला आहे या जगामध्ये की जर व्यक्तीने जर ज्ञान घेतलंच नाही तर हा कधीच फिटणार नाहीये. म्हणजे काही नाही केलं तरी कर्म आहे, सगळं केलं तरी कर्म आहे. प्रकाश जर पडणारच आहे, मी त्याचा वापर करणारच आहे आपल्या आयुष्य म्हणजे काहीतरी जगण्यासाठी वगैरे. पाणी तर पिणारच आहे,
म्हणजे विचार करा, काही नाही केले तरी कर्मबंधन होतातच आहेत. मग त्याच्यातून सुटका कशी करायची हे भगवंत इकडे सांगतायत की सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय याचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर. असे केल्याने तुला पाप लागणार नाही. म्हणजे त्याने काही जरी मिळालं, तुला सुख मिळालं किंवा दुःख मिळालं, तरी तू त्या कर्मबंधनात अडकणार नाही. आणि पुढचा काय श्लोक म्हणतात, आतापर्यंत या ज्ञानाची पृथ्थकरणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे. आता मी निष्काम कर्म, निष्काम म्हणजे ज्याने फ्रुटिव्ह, म्हणजे जे काही काम करशील त्याचं फळ तुला भेटणार नाही, निष्काम कर्म. मग त्यामुळे काय होणार, फळच नाही भेटणार तर आपल्याला जन्म घेण्याचा विषयच येत नाही परत, बरोबर. मग निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो ते एक. म्हणजे आता भगवंत आता या गोष्टीला सुरुवात करणार आहे. हे पार्थ, जर तू या ज्ञानाच्या आधारे कार्य केलेस तर कर्म बंधनातून, म्हणजे हे जे कर्म आहेत त्या बंधनातून तू मुक्त होशील, असं भगवंत सांगतायत. समजलं की भगवंतांना आपण सेंटर मध्ये ठेवून भगवंतांसाठी सगळं कार्य करायचं आहे. मग त्याच्यामुळे काय होईल, हे सगळं आहे ते कोणाचं आहे, भगवंतांचं आहे. मग आपण पहिलं भगवंतांचं, आता मला सांगा, आपण एक जर प्रसाद भगवंतांसमोर ठेवला, कोण खातोय, भगवंत काय येऊन त्याच्यात एक चांगलं काय असेल, रसगुल्ला किंवा काहीतरी स्वीट काहीतरी असेल, त्याच्यात गोड पदार्थ असेल, पूर्ण डिश चांगली आहे, भात आहे, डाळ आहे, सगळं आहे, भाजी आहे, पण त्याच्यात एक समजा स्वीट आहे, एवढंच जरी स्वीट भगवंत खायला येणार आहेत का, विचार करा, नाही येणार. ते आपल्यालाच भेटणार आहे ना. पण एक दाखवायचं, म्हणजे भगवंतांना ऑफर करायचं की भगवंत मी तुमच्यासाठी बनवलंय, तुम्हाला सॅटिस्फाय करण्यासाठी. एकच भोक्ता आहे इकडे, भगवंत, बाकी त्यांचे सेवक आहेत. हे जेव्हा ज्ञान आपल्याला समजेल आणि आपण सगळं काही भगवंतांना पहिला, आधी तुम्ही नवीन मोबाईल घ्यायचा आहे, घ्या ना, पण भगवंतांना पहिला, की भगवंत हा तुमच्यामुळे शक्य झाला. आपण म्हणतोय सगळं मी करतोय, सगळेजण म्हणतात ना मी करतोय, हे भगवंतांनी काय केलं, सगळं तर मी करतोय. अरे विचार करा, तुम्ही सगळे प्रयत्न करताय, तुम्ही मान्य आहे, पण सकाळी तुम्ही जर उठलातच नाही प्रयत्न करायला, रात्री तुम्ही झोपलात आणि झोपेतच तुमचा हरिबोल हो गया हरिबोल म्हणजे गेले, सकाळी प्रयत्न करण्यासाठी उठलातच नाही, करोडोची मीटिंग सकाळी करणार आहात तुम्ही, पण सकाळी उठूच शकलात नाही. कोण उठवायची शक्ती देतं, भगवंत, बरोबर ना. सकाळी हा सूर्य उजळलाच नाही, तुम्ही कुठचे प्रयत्न करणार आहात. मग कुठच्या याने बोलतो आपण की सगळं मी करतोय, नाही, बरोबर ना. मग जो करतो आहे त्याला पहिला आधी आपण ऑफर केलं पाहिजे की भगवंता मी तुमच्यासाठी प्रसाद बनवलाय, रुचकर झाला असेल नाही असेल मला माहित नाही, पण मी करण्याचा प्रयत्न केलाय, तर तुम्ही आधी खा. शेवटी आपल्यालाच ग्रहण करायचा आहे तो. पण असं पण नाही की थोर असे पण भक्त आहेत की ज्यांचा प्रसाद खाण्यासाठी भगवंत स्वतः अवतरित होताना प्रसाद ग्रहण करतात, कारण ते त्या लेवलचे पण होते आपण नाही आहोत. आपले भगवंत येतील की नाही माहित नाही, पण प्रसाद आपल्याला भेटणार आहे. शेवटी भगवंत काय ना काय ऍडजस्ट म्हणजे हे करणार आहे. मग आपण पहिला आधी त्यांना ऑफर केलं पाहिजे. जे काही करतोय, जे काही आपल्या आयुष्यात चाललं आहे, ते पहिला आधी भगवंतांना. मग त्याच्यामुळे काय होईल की आपल्याला एक कृष्णा सेंटर लाईफ जगू शकतो. म्हणजे सगळं काय होतंय की कृष्णांसाठी. मग त्यामुळे आपण या कर्मबंधनात अडकणार नाही. म्हणजे आपण कर्तव्य करू, आपण काय आहोत, आपण सेवा करतो आहोत. मग कोणाची सेवा करतात, मग आपलं कर्तव्य सेवा करणं. लोक ह्या जगामध्ये काय करायला बसले आहेत, मालक बनायला बसले आहेत की मी राजा, मला राजा बनायचं आहे, मला मालक बनायचं आहे, बरोबर ना. मला बॉस बनायचं आहे, मला एक कंपनीचा बॉस, मला नोकरी नाही करायची आहे, मला मी बिझनेस टाकणार. मी वाईट दृष्टीने बोलत नाहीये, टाका, सगळंच टाका, तुम्ही वाईट दृष्टीने. मी इकडे सांगण्याचा प्रयत्न काय करतोय की सगळ्यांना इकडे राजा व्हायचं आहे, मी करणार आहे, मला भोगायचं आहे, मला सगळं मिळवायचं आहे, मला आनंद प्राप्त करायचं, सगळं मी. आणि म्हणून राजा पण मला. एखाद्याला तुम्ही विचारलात का की तुम्ही सेवक बनणार का,
सेवक हे काय मालक बन म्हणजे मालक तुम्ही मालक बनणार आहे. हा हा मी रेडी आहे. पण हे एवढे हे येडे म्हणू शकतो आपण. बघा, जर कोण सरकारी नोकर असेल तर तो म्हणताना काय म्हणतो की मी 40 वर्ष माझी सर्व्हिस केली, म्हणजे 40 वर्ष सर्व्हिस केली. सर्व्हिसचा अर्थ काय होतो? सेवा केली. बरोबर ना? म्हणजे बघा, म्हणजे जो आपल्याला शब्द म्हणजे आपल्याला जे बनायचं नाही ते बनतोय आणि ते हक्काने आपण गाजवतोय. सरकारी नोकर किंवा हे आपण म्हणतो की ते म्हणतात की गर्वाने नाचवतात. पण जर त्यांना स्वतःहून कोणी समोर जाऊन जर कोणी म्हटलं, हो सेवक इकडे या, हे सेवक सेवक कोणाला बोलला? हा, कोणाला बोलला तू? माझा पगार किती आहे माहिती आहे? सरकारी नोकर आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा माणूस आहे मी, तू कोणाला बोलतो? ही लँग्वेज असते. पण ते बोलताना जर कोणाला काय गर्वाने सांगायचं असेल, हा मी 40 वर्ष सर्व्हिस केली, माझी अजून 10 वर्ष सर्व्हिसची बाकी आहे. म्हणजे किती स्वतःच कन्फ्युजन आहे ते लोकांचे. मग कसं आहे, मग ही लोक सगळे जण आहेत ते मालक बनायला बसलेली आहेत सगळ्यांना. पण आपल्याला खरं आपण सेवक बनायला पाहिजे, तेव्हा आपण आनंदी होऊ. आणि मालकांचं कसं आहे माहिती आहे, मालक बघितलं ना, मालक एकच असतो. बरोबर ना? आता इकडे जर इंडिया आहे, भारत आहे, तर त्याचा प्रधानमंत्री काय 100-200 आहेत का? नाही, एकच आहे. म्हणजे तो मालक नाही, तो सेवा करायलाच बसलाय. पण आपण आज त्याला मालक म्हणतोय. आणि तो समजा, म्हणजे मी त्यांना असं बोलत नाहीये, पण ते पण कसे आहेत की ते जर आपण कोणाला निवडून दिलं राजकारणातून, ते काय सेवक म्हणून आधी मी तुमची सेवा करेन, मी रस्त्यांची कामं करेन, हे करेन ते करेन. पण नंतर कुठे नाही, मीच मालक आहे, माझ्या अंडर सगळं हे सगळं जे आहे ना ते सगळं सांभाळतो मी, पूर्ण महाराष्ट्र सांभाळतो मी, सगळं हे सांभाळतो ते सांभाळतो मी मालक आहे. पहिलं तुम्ही सेवक म्हणून, आणि नंतर जेव्हा इलेक्शन परत होणार तर मग परत तुम्ही सेवक बनताय, म्हणजे वोट्स मागण्यासाठी. मग हेच आहे, हे सगळे जे बाकीचे आहेत ना ते हे गुंफटलेले आहेत आपल्याच जंगलामध्ये, म्हणजे आणि ते पब्लिक पण त्यांना हे करतात. मग त्यामुळे काय होतं की मालक तर शेवटी एकच असतो. आणि विचार करा, इकडे किती करोडो, इंडियामधली जरी पब्लिक तुम्ही धरली तर किती करोडो आहे, आणि सगळ्यांना मालक बनायचं आहे. आणि पोस्ट आहे एकाचीच, मालकाची. बघा, तुम्ही ऑफिसमध्ये कुठच्या गेलात, मालक शेवटी एक असतो, एकाच दुसरा असेल. म्हणजे एक लिमिटेड असतात जागा. सगळेच जण मालक असतात का? नाही. मग त्याच्याचमुळे ना हा दुःखाचा भाग पण ठरतो खूप खूप जणांच्या आयुष्यात, की मालक तर बनायचं आहे, पोस्ट एकच आहे, आणि एवढे करोडो कॅन्डिडेट्स आहेत, मग नाही बनू शकणार. बाकीचे सगळे फेलच व्हायचे आहेत, 99.99% फेल व्हायचे आहेत, 0.001% कोणतरी पास होणार आहे. मग त्यालाच आनंद भेटणार आहे. तो पण आनंद परत कधीतरी ऑफिसला आग लागली, काय झालं, परत ह्याला हार्ट अटॅक आला, काय झालं, परत तो दुःखात कन्वर्ट होणार आहे. मग असं आहे. मग हे जे आहे ना खूप दुःखाचं कारण बनतं पुढे जाऊन. मालक म्हणजे सगळं सांभाळायचं मला आहे, टेन्शन कोणाला असेल विचार करा. कंपनी जर लॉस मध्ये चालली आहे, टेन्शन कोणाला असेल? कंपनी प्रॉफिट मध्ये जरी चालली असेल तरी दुसरी कंपनी आपल्याच फील्ड मधली अजून वरती जाते, मग ह्याला परत टेन्शन. म्हणजे मालक पण आहे तो पण टेन्शन मध्येच आहे. म्हणजे विचार करा, जे मालक बनायला गेले आहेत ते नंतर असे आहे. मग त्यामुळे काय, आपल्याला सेवक बनायचे. असं नाही की मटेरियल लाईफ मध्ये तुम्ही, मी हे नाही म्हणत आहे की तुम्ही कुठचा जॉब म्हणजे कोणतरी मोठे माणूस व्हायला बघूच नका, कोणतरी सेवकच व्हायला बघा, असं मी त्या मटेरियल लेवलचं बोलत नाही. आपण भगवंतांचे सेवक आहोत, त्यामुळे आपण जे काही करतो आहोत ते आपण भगवंतांना ऑफर करून आपण करायला पाहिजे. सेवक या नात्याने तुम्ही बनताय, मालक बनताय, मालक बना, त्या नोकरी त्या ऑफिसचा मालक बना. पण तुम्हाला हेही त्याचबरोबर माहिती पाहिजे की हे मी आज करतो आहे, हे मला करण्याची प्रेरणा जरी दिली आहे ती कोणी दिली आहे? भगवंतांनी दिली आहे. म्हणून माझं कर्तव्य आहे की हे जरी आहे ते सगळं भगवंतांच्या चरणी ऑफर करणं, म्हणजे किमान त्याच्यातला काही टक्के भाग तरी भगवंतांच्या सेवेसाठी यूज करणं. मग त्यांना भगवंतांना फुलं ऑफर, मग जे प्रसाद असेल, मग हे सगळं
भगवंतांच्या सेवेसाठी त्याच्यातला काही टक्के भाग वापरला. म्हणजे जरी आपण नंतर मोठे मालक जरी झालो कुठच्या कंपनीचे, तरी आपण तिकडून आपण भक्ती करू शकतो. भक्ती आपण कुठूनही करू शकतो. म्हणून भक्ती ही सगळ्यात वरती आहे, की भक्ती आपण कुठूनही करू शकतो. मग समजलं. मग हा होता आजचा लेक्चर. जर काही कोणाचे काही प्रश्न असतील आणि मला जर त्याचं उत्तर येत असेल तर मी सांगण्याचा प्रयत्न नक्की करणार. जर काही कोणाचे प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आपल्याकडे ऑलमोस्ट 15 मिनिटाच्या जवळपास आहे. मला आहे प्रश्न. हा, असं बोल, आता तू बोललास ना की ते काय चांगलं होतं ते भगवंताच्या अनुसार होतं, बरोबर, त्यांना अर्पण करावं. मला सांग, जेव्हा काय चुकीचं होतं तेव्हा माणसाला तर दोष दिला जातो. काही चुकीचं घडलं, समज मी काय चुकीचं केलं कंपनी, आणि तो दोष तर माझ्या अंगावर येतो. पण जर काय चांगलं झालं तर ते देवाच्याकडे. हे नाही हे नाही, तर मी इकडे अनबायसनेस आहे ना. हा, मी इकडे असं नाही म्हटलंय की जे चांगलं झालं ते भगवंत आहे. बघा आता कसं आहे माहिती आहे, सचिन तेंडुलकरचं मी उदाहरण मोस्ट ऑफ द केसेस मध्ये होतो. सचिन तेंडुलकर नापास झाला, 10वी नापास आहे, बरोबर ना. 10वी नापास आहे. मग समजा तो जर एकदम चांगल्या टक्क्याने पास होणारा व्यक्ती झाला असता समजा, तर कदाचित तो आज सचिन तेंडुलकर बनला नसता. मग त्याने कुठचा तरी IT चा जॉब, दुसरा कुठचा तरी, म्हणजे तो त्याच्या स्टँडर्डला मॅच करतोय, काय करतोय त्यानुसार. म्हणजेच तुमच्या जे आयुष्यात जे काय चाललं आहे ते तुम्ही सांगू शकत नाही की हे चांगलं आहे की वाईट आहे. आणि दुसरी गोष्ट, हे सगळं भगवंत करताय म्हणजे ते चांगलंच आहे. पुढे जाऊन तुम्हाला त्याचा रिझल्ट करणार आहे की नाही, हे जे होत होतं ना ते चांगल्यासाठी होत होतं. मी तुम्हाला एक माझा स्वतःचा पर्सनल अनुभव सांगतो, म्हणजे तुम्हाला थोडंफार आयडिया येईल की म्हणजे सगळं काय होत आहे ना ते भगवंत कसे घडवून आणताय. भगवंत सगळं घडवून आणताय. जरी वाईट जरी होत असेल तरी म्हणजे माझा आता भाव असा झालेला आहे, म्हणजे मी करण्याचा प्रयत्न करतो, अजून झाला नाहीये, तर की जे काही माझ्या आयुष्यात जरी काही वाईट सिच्युएशन झाले, मला माहित असतं हे कोण करतंय, भगवंत करताय. भगवंत करतायत ना, मग मला म्हणजे भगवंत करतायत ना, मला टेन्शन घेण्याची काय गरज आहे. कारण भगवंत माझं कधीच वाईट नाही. माझं वाईट करून भगवंतांना काय भेटणार आहे, काहीच नाही. म्हणजे जरी काय होत आहे ते भगवंतांच्याच मुळे होत आहे. पण कधीतरी आपण जुन्या कर्मांमुळे जर आपण काही कर्म केली असेल तर आपल्याला ते भोगावं लागतं पुढे जाऊन. ते आपलीच कर्म असतात, पण तेही भगवंत अशा मार्गाने नेत असतात आपल्याला की जेणेकरून पुढे जाऊन तू कधीतरी माझ्याकडे वळशील. मधी मधी आपले मेसेजर पाठवत असतात की आता ये माझ्याकडे, आता दुसरा अवतार झाला, आता ये माझ्याकडे, तिसरा अवतार झाला, आता ये माझ्याकडे. किती कर्म तुझी पेंडिंग आहेत ती आहेत, नवीन तरी कर्म करतोच आहेस, मग तरी पण आता ये माझ्याकडे, असं भगवंत परत परत सांगतायत. मग सगळं काही करतायत ना ते भगवंतच करतायत. फक्त आपल्या कर्मांमुळे कधी कधी आपल्याला ते हे भोगावं लागतं. तरी पण भगवंत करत असल्यामुळे ते तेवढं हार्डली भोगावं लागत नाही. त्याच्यातून काहीतरी भगवंत पुढे जाऊन हे करतात, काय करतात म्हणजे रस्ता मोकळा करतात. म्हणजे माझ्या आयुष्यात तर अशी खूप सिच्युएशन्स ऑलरेडी झालेले आहेत असे म्हणू शकतात. तर म्हणजे इकडे VTA जॉईन करण्याचा विषय होता. VTA म्हणजे मी आता जिकडे कोर्स करतोय मंदिरामध्ये, मग काय विषय झाला की आम्हाला आधी नोटीस नाही भेटलेली. मी इंटरव्ह्यू देऊन आलो VTA चा. VTA म्हणजे वैष्णव ट्रेनिंग अकॅडमी, जो हा मंदिरमध्ये मी कोर्स करतो. मग आम्हाला सांगितलेलं की तुम्हाला एक मेल येईल कन्फर्मेशनचा. मग तुम्ही, कारण इंटरव्ह्यू नंतर ते बघतात की म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये की तो व्यक्ती कॅन्डिडेट बरोबर आहे की मंदिरमध्ये राहतोय, म्हणजे मंदिराला रिप्रेझेंट करणार आहे पुढे, किंवा त्या मंदिरामध्ये जर काय प्रॉब्लेम जर त्याने घडवून आणले, काय भांडाभांड केली तर रेप्युटेशनचा पण विषय असतो. एवढा मोठं मंदिर आहे, मग असा विषय असतो. मग त्यामुळे ते सगळ्या गोष्टी चेक करून इंटरव्ह्यू मध्ये बोलवून वगैरे सगळं करत असतात. मग त्यामुळे आम्हाला सांगितलेलं की तुम्हाला एक कन्फर्मेशनचा मेल वगैरे येऊन जाईल, पण तो काय आलाच नाही. आणि मग त्याच म्हणजे ज्या दिवशी कन्फर्मेशन आदल्या दिवशी येणार होतं, मग तो आलाच नाही. मी आपला
स्क्रोल करतोय मेल बॉक्स, काय येत नाही. मग शेवटी मग रविवार आला. रविवारी मंदिरात मी नॉर्मली जातोच तसा, पण त्या रविवारी म्हणजे भक्तिशास्त्री एक कोर्स मी दुसरा करत होतो. मग मी तिकडे गेलेलो डोंबिवलीला गेलो. माझं काय लेक्चर मी गेला बघा, गेल्या लेक्चर मी सांगितलं की गेल्या लेक्चर की मला वेळ नाही आहे जरा कामात आहे म्हणून, दुसऱ्या कामात. तर मग त्यामुळे लेक्चर कॅन्सल करावा लागला होता. मग त्या दिवशीची गोष्ट आहे की मी तिकडे गेलो. कुठे गेलो? डोंबिवलीला गेलो. तिकडे मी भक्तिशास्त्री कोर्स अटेंड केला, पण नॉर्मल कपड्यांमध्ये होतो. आणि माझ्या डोक्यात एक विषय होता, कारण मी आता ना ही म्हणजे नोकरी करत होतो ना, तिकडे काय जरा एक सीन झालाय, तो मी नंतर सांगेन. पण त्यामुळे काय झालं की 2 महिने माझा पगार ना अटकवलेला आहे. 2 महिने पगार अटकवलाय. आणि त्यामुळे विषय काय झालेला की माझ्याकडे कपडे, आता जर मंदिरामध्ये जर राहायला जायचं आहे तर ऍटलिस्ट एक माझ्याकडे कुर्ता आणि हे होता, धोतर होता, एक पेअर होता. ऍटलिस्ट 2 पेअर तरी हवे अलटून पलटून घालायला. मग असा विषय होता. मग मी आदल्या दिवशीपर्यंत विचार करत होतो की माझं जर सिलेक्शन झालं असेल, मेल जर आला, तर मी परत पैसे नाही म्हटलं 1500 रुपये त्याला जाणार काय ना काय विकत घ्यायला. परत तिकडे दुसऱ्या गोष्टी लागणार, साबण लागणार, हे लागणार, ते लागणार, म्हणजे कुठे ना कुठे खर्च होणार आहे. मग मी विचार करतो ते पैसे म्हणजे आणायचे कुठून वगैरे असं विचार करा. मी डोंबिवलीला कोर्स केला. मी नॉर्मल कपड्यातच गेलो की कारण मला माहिती होतं 12 ते 1 आपलं लेक्चर आहे, मग मी घरी करणार आहे. मंदिरात काय आपल्याला भेटणार नाही, मग मंदिर मी संध्याकाळी जाईन, असा माझा विषय होता. मग जे दुसरे माझ्याबरोबर एक व्यक्ती होता, मग त्याने मला स्वतःच सांगितलं की चल मंदिरात जाऊया, कोर्स झाल्या म्हणजे तो लेक्चर झाल्यानंतर. पण मी म्हटलं मंदिरात जायचं, मग आता मग कपडे बिपडे मला थोडेफार बदलावे लागतील किंवा हे पण चालतील, पण मी म्हटलं एवढे दिवस मंदिरात जातोय मग कपडे बदलावे लागणार. मग धोती कुर्ता, मग तो म्हणतोय स्वतःहूनच, नाही माझ्याकडे एक एक्स्ट्रा आहे. म्हणजे त्याने स्वतःहून घातलेलं आणि त्याच्याकडे एक एक्स्ट्रा होतं. आणि आम्ही मंदिरात पोचलो. आणि मग तो व्यक्ती VTA जॉईन करणार होता, म्हणजे त्याला पण मेल अजून आला नाही होता. आणि एवढ्या हजारोच्या भीडमध्ये, म्हणजे ज्या गर्दीमध्ये ज्याने आमचा इंटरव्ह्यू घेतला तो भेटणं खूप कठीण. आणि आम्ही त्याला शोधत पण नाही होतो. आम्ही कीर्तन केलं, डान्स केला, नाचलो तिकडे भगवंतांच्या तिकडे. आणि आम्ही आता प्रसाद घ्यायला म्हणून जातोय आणि त्यांची भेट झाली. म्हणजे सहजा ते भेटत पण नाही आणि दिसत पण नाही एवढ्या क्राऊडमध्ये, आणि त्यांची भेट होणं. आणि ते आम्हाला सांगतात की तुम्हाला लॉकर्स भेटले का, विचारतात आम्हाला डायरेक्ट. आम्ही म्हणतो आम्ही एकामेकाकडे बघतो, लॉकर्स भेटले, कुठचे लॉकर्स विचारताय वगैरे. मग अरे तुम्ही VTA करताय ना, तुम्ही सिलेक्ट झालात ना. मग मी म्हणतो हा आम्ही असेल, म्हणजे आम्हाला मेल आला नाही होता. मग आम्ही एकमेकांना हा ठीक आहे आम्ही झालो असून तर आम्ही संध्याकाळी जाऊन कपडे वगैरे सगळं बॅग्स पॅक करून आम्ही येतो इकडे. म्हणजे विचार करा. आणि तो जो धोती कुर्ता आहे ना, तो माझ्याकडेच राहिला. आणि नंतर ती जी व्यक्ती जॉईन करणार होती त्यांच्या पॅरेंट्स कडून नकार झाला की नाही आम्हाला पाठवायचं नाही, कारण पेरेंट्स परमिशन लागते हा कोर्स करण्यासाठी. मंदिरामध्ये राहायचं तर पेरेंट्स परमिशन कंपल्सरी आहे. मग पेरेंट्स जेव्हा तो बॅग्स वगैरे पॅक करायला गेला घरी, तर पॅरेंट्स सोडायला तयार नाही की नाही आम्ही नाही वगैरे. मग मलाच यावं लागेल. आणि हा धोती कुर्ता माझ्याकडेच राहिला. आणि नंतर मी 2 दिवसांनी फोन केला की धोती कुर्ता म्हणजे हे करतो म्हणून. म्हणजे मी म्हटलं मी आता वापरलाय खूप वेळ, तर आता मीच ठेवतो असं मी स्वतःहूनच सांगितलं. आणि मग ती पण व्यक्ती बोलतोय की हा चालेल ठेव. म्हणजे विचार करा, सगळ्या ज्या सिच्युएशन अशा आहेत ना, ते घडवून आणताय कोण, भगवंत. म्हणजे मी एवढा मोठा नाही आहे, पण मला स्वतःला वाटतं की हे सगळं भगवंत घडवून आणते. माझ्याकडे पैसा जरी नसेल तरी काही ना काही अरेंजमेंट होणार आणि ते येणार. जर ते भक्तीसाठी माझ्या उपयुक्त असेल तर काही ना काय होणार आणि ते घडून आणणार. ती जी व्यक्ती होती ज्याने मला सांगितलं VTA म्हणून कोर्स असतो, म्हणजे जो आता मी ज्या व्यक्तीबद्दल बोललो, ती स्वतः जॉईन नाही झाली. पण मला माहिती पण नाही या कोर्स बद्दल, आदल्या दिवशी कळलं आणि नंतर पुढच्या 2-3 दिवसात आमचा इंटरव्ह्यू लागला. म्हणजे विचार करा, भगवंत जर कोणाला आणायचं असेल ना, तर मग ते कुठच्याही मार्गाने आणणार. तसंच जर तुमच्या आयुष्यात जर काही वाईटच्या वाईट परिस्थिती जर घडत असेल, कोण करतायत? भगवंत करतायत. मग ती वाईट नाही आहे,
ती तात्पुरती वाईट दिसते आहे. म्हणजे विचार की सचिन तेंडुलकरचं मी सांगितलं जसं की तात्पुरती ती वाईट घडली, पण ती वाईट घडली ह्याचं कारण त्याच्या पुढच्या सुखासाठी होतं. हे म्हणजे खूप खूप अशा केसेस भेटतील तुम्हाला. म्हणजे तुम्ही कुठच्या तरी सिच्युएशन मधून जाताय आणि नंतर जेव्हा तुम्हाला कळतं की अरे ही सिच्युएशन तर माझ्या फायद्याची ठरली, हे कोण करताय? भगवंत करताय. म्हणून जे काही करतायत ते भगवंत करतायत. जरी आपल्याला आनंद भेटतोय तरी ते भगवंतांच्या कृपेमुळे, जरी दुःख भेटतंय तरी ते भगवंतांमुळेच आहे. ठीक आहे. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का, किंवा क्लिअर नाही झालं तर नाही म्हणून सांगू शकता. क्लिअर नाही झालं, कारण माझा प्रश्न सिम्पल होता की बघ, मी बोललो तसं, तर मी माझं उदाहरण देतो. एक्झाम मध्ये मार्क कमी पडले, चुकी माझी. एक्झाम मध्ये मार्क चांगले पडले, देवाच्या कृपेने. हे तर नाही, दोन हा, हा. साईडनी सोसायटी तरी तशीच बघते ना, की चूक झाली तर ती माणसाची चुकी आणि चांगलं झालं तर ती देवाची कृपा. अरे हे असं बघा, कसं? म्हणून म्हणून मी पण नाही कधी देवाच्या बाजून, की बाबा जर ही चूक झाली तुम्ही मलाच बोला आणि चांगलं झालं तरी मलाच बोला, मी त्या लोकांमध्ये. हे बघ कसा आहे विषय. आता ही लोकांची मेंटॅलिटी काय आहे ती मी सांगू शकत नाही. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या डोक्याने विचार करतोय, बरोबर ना. मग आता आपण काही मेंटॅलिटीचेच बोललो विषय. म्हणजे लोक कशी मालक बनायला जात आहेत, हा थिंकिंग कोणाची आहे? ही लोकांची थिंकिंग आहे. ही शिक्षण पद्धतीमध्ये असं शिकवलं जातं वगैरे की तुम्हाला चांगले पगार भेटेल, मालक बनाल, हे बनाल. मग ही सगळी थिंकिंग लोकांची आहे. मग चांगलं झालं तरी तर देवाने केलंय, ही थिंकिंग पण त्यांची आहे. आणि वाईट झालं तर मी केलंय, ही थिंकिंग पण त्यांचीच आहे. पण भगवद्गीता जर भक्ती करायची असेल तर आपल्याला थिंकिंग ही आणायला पाहिजे की जे काही घडतंय माझ्या आयुष्यात ते भगवंत करतायत. मग ते वाईट असूच शकत नाही. तुमचं वाईट करून भगवंतांना काय फायदा भेटणार आहे? किंवा तुम्हाला काहीतरी देऊन तुम्ही काय त्याचे काय हे आहेत का? काय खास व्यक्ती वगैरे खूप सगळे त्याच्या खास व्यक्ती आहेत, मग तुम्हाला जास्त हे करणार वगैरे असं नाहीये. भगवंत सगळ्यांसाठी सारखे आहेत, सुखात पण सारखे आहेत, दुःखात पण सारखे आहेत. मग भगवंत सर्वांसाठी करतात. ही फक्त थिंकिंग आहे लोकांची. पण भक्तीमध्ये जर अजून जर प्रगती करायची असेल तर तुम्ही ही थिंकिंग पण ठेवू शकता. कशी ठेवू शकता? की समजा जर काहीतरी चांगलं झालंय तर आपण काय हवेत उडून जातो. म्हणजे मीच करतोय, मीच सगळं. आता जसं तू बोललास की मी करतोय, मग मला अशी लोक आवडतात की माझी प्रशंसा करतात. पण जर तुम्हाला सकाळी उठण्याचा चान्सच दिला नाही, हा सूर्य उगवलाच नाही, तर काय करणार आहात तुम्ही? तुमचा बर्थच झाला नाही. कुठच्या तरी गटारामध्ये आपण समजा माझा जन्म झाला, डुक्कर म्हणून जन्म झाला, काय तुम्ही मजा घेणार आहेत तिकडे चिखलामध्ये? मग चान्स कोण देतोय? भगवंत देत आहे. मग सगळं पण मग ते तिकडे घडवून पण आणतायत. ते कोण घडवून आणताय? भगवंत घडवून आणताय. मग आपण ही मेंटॅलिटी ठेवू शकतो की म्हणजे तुम्ही सांगताय तशी, की जर चांगलं झालंय तर भगवंतांच्या कृपेने झालंय, आणि जर वाईट झालंय ना तर मी केलंय. मग त्यामुळे काय होईल की आपण आपल्या चुका पण बघू शकतो. म्हणजे ही मेंटॅलिटी पण चांगली आहे तशी बघायला गेलात तर. म्हणजे तुम्ही जास्त हवेत उडणार नाही. म्हणजे जर चांगलं झालं तर भगवंतांनी दिलंय, माझं काही नाही होतं. मग त्याच्यामुळे आपण आपण म्हणजे काय म्हणतात ना, एक म्हण आहे डाऊन टू अर्थ. डाऊन टू अर्थ ही फेज आपल्या आयुष्यात आणू शकतो. जर मीच करतोय सगळं की मग अजून अजून मला पाहिजे, मला अजून आनंद पाहिजे, माझ्याकडे आता 100 करोड आहेत, माझ्याकडे आता 1000 करोड हवे आहेत मला, मग सॅटिस्फाय नाही होणार. पण भगवंत आपल्याला देत आहेत ना, मग मी कोण आहे? मग भगवंत देतात ना, मी खूप खूप खुश आहे, असा विषय होणार. आणि दुसरा विषय कसा की जर चुकीचं घडलंय तर मी करतोय, मग त्याच्यामुळे काय होणार आहे की आपण चुकी बघू शकतो की मी करतोय ना, मग माझं कुठे चुकलंय, मग मला काहीतरी इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे. तिकडे जर आपण भगवंतांकडे आपण बघितलं की सगळं भगवंत करतायत ना, मग मी काय केलंच नाही, माझी चुकत नाहीये, भगवंतांनी केलंय. हे भगवंत इकडे बसले आहेत, हा यांनी केलंय, माझं काय आहे, असं समजलं ना. मग त्यामुळे काय होणार की आपण आपल्या चुका पण बघणार नाही. नाही, भगवंत करतायत ना, मला काय बघायचं, असा विषय होतो. म्हणून दोन्ही गोष्टी इकडे तशा बरोबर आहेत त्या दृष्टीने बघितल्या. पण जर तुम्ही
मटेरियल लेवलने जर जायला जाल तर तिकडे वादविवादाचा काही प्रश्नच येत नाही. मग तिकडे मग तुम्हीच सगळं तुम्हीच करते आहात, सगळं काही तुम्हीच करताय, सगळे प्रयत्न तुम्हीच करताय, टीका पण तुम्हीच करताय, सक्सेस पण तुम्हीच मिळवताय. ठीक आहे, मग तो करताय तर ठीक आहे, करा. आणि मग कर्म बंधनात अडकून मग पुनरपी जन्म पुनरपी मरण, परत जन्म करा, परत मृत्यू करा. त्याच्यापेक्षा एक विचार करा ना, भगवंत करतायत. मला विषय कसा असेल, जर दुसरा जर व्यक्ती असेल म्हणजे दुसऱ्या टाईपचा, की जो म्हणतोय की जरी माझ्याबरोबर वाईट झालंय ते पण भगवंत करतायत आणि चांगलं झालंय ते पण भगवंत करतायत, तो विचार कसा करतो की मला माझ्याकडून सगळे एफर्ट्स करायचे, मला जर काही काम सिद्धीच न्यायचं आहे, जर काहीतरी काम करायचं आहे, योग्य रीतीने करायचं आहे, तर मी माझं 100% देणार. पण त्या कामाचा जो रिझल्ट असेल तो माझ्या माइंडमध्ये काय असणार, जो काही रिझल्ट देणार ते भगवंत देणार. जर ते चांगलं झालं काम, त्याचं 100% रिझल्ट आला नंतर वापस प्रॉफिटमध्ये आलं, तर ते भगवंतांनी केलंय. आणि जर ते वाईट झालं, ते काम 100% मी माझं 100% दिलाय पण ते काम झालं नाही, मग तो व्यक्ती काय म्हणू, म्हणजे जो भक्त असेल, जो म्हणतोय की दोन्ही गोष्टी भगवंतांमुळे होत आहेत, मग तो व्यक्ती काय म्हणतो की जर वाईट झालंय ना, तर भगवंतांची इच्छा होती की हे काम न होण्यासाठी, कारण या कामापेक्षा काहीतरी जास्त इम्पॉर्टंट माझ्या आयुष्यात भगवंतांना माहिती आहे पुढे जाऊन होणार आहे ते, असा विचार आहे. म्हणजे दोन्ही सायमल्टेनियसली चालत आहेत, म्हणजे मी करतो पण आहे आणि त्याचबरोबर मी नाही पण करत आहे, कारण भगवंत करतात. आणि यामुळे काय होतं, जरा ही थिंकिंग जरा डीप आहे, कारण दोन्ही गोष्टी विचार करणं प्रॅक्टिस लागते, की मी सगळं माझा 100% देणार आहे, पण त्याचबरोबर सगळं करतात कोण आहेत, माझ्याकडून कळवून कोण घेत आहेत, मला काय द्यायचं काय नाही द्यायचं हे ठरवतात कोण आहेत, भगवंत. हे दोन्ही गोष्टी विचारात नाही आल्या पाहिजे. बाकी तुमची जी थिंकिंग असेल तर ती ह्या मटेरियल लेवलची असेल, ह्या आजूबाजूंच्या ऐकण्यातून असेल, तर त्याबद्दल मी नाही बोलू शकत, त्यांचे विचार काय असतील तर मला नाही माहिती. पण भक्तीमध्ये अशी थिंकिंग पाहिजे, जर भक्ती करायची असेल, जर आपल्याला या कर्मबंधनातून या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटायचं असेल तर ही थिंकिंग पाहिजे आपली. इट्स ऑल अबाउट पर्स्पेक्टिव्ह. समजलं? हा 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 पॉइंट आता बरोबर बोल. मी तेच म्हणत होतो, सोसायटी नाही बदलत आहे ना, सोसायटी जशी वागणार मग लोक पण तसेच वागणार. आम्ही तरी काय सोसायटीचा विषय एक तुम्हाला सांगतो. आपण आनंद हा विषय कसा घेतलेला आहे की सोसायटी काय म्हणते, किंवा सोसायटी म्हणजे हे बाहेरची व्यक्ती झाली, बरोबर. ही बॉडी म्हणजे काय, बाहेरची व्यक्ती आहे ही बॉडी, याच्या आतमध्ये आपला आत्मा आहे, बरोबर ना. आपण आनंद पण कसा मिळवायचा प्रयत्न करतो, बाहेरच्या गोष्टींनी म्हणजे मला आज रसगुल्ला मिळणार आहे का, बरोबर ना. मला आज फॅन खाली फिरावं लागणार आहे की उन्हात फिरावं लागणार आहे ऑफिसच्या निमित्ताने, की एसी मध्ये बसून काम करणार आहे मी. हे काय आहे, बाहेरच्या गोष्टींवर आपला आनंद डिपेंड आहे. म्हणजे आपण ह्या बाहेरच्या सोसायटीनेच असं बनवलेलं आहे की आपला जो आनंद आहे तो बाहेरच्या गोष्टींवर डिपेंड आहे. की मला आज काहीतरी खायला भेटलं, रसगुल्ला काय बाहेरची गोष्ट आहे. टेस्ट ही जीभ आहे, तो आत्मा नाही आहे, तो शरीर बदलणार आहे, म्हणजे ही पण बाहेरची गोष्ट आहे. मग मला हे सेन्सेस आहेत ते बाहेरची गोष्ट आहे. मग ह्या सेन्सेसने भेटणारे जी गोष्टी आहेत, जे बाहेरच्या गोष्टी, विचार करा, रसगुल्ल्याच्या बदली आज तुमच्या आईने कारल्याची भाजी केली, मग तुम्ही दुःखी, बरोबर ना. मग विचार करा, अशी तुमचे फेवरेबल किती गोष्टी असतील आणि अनफेवरेबल किती असतील. म्हणजे खराब वाटणाऱ्या गोष्टी तर खूपच असतील आणि काहीतरी 2-4 गोष्टी तुम्हाला जास्त आवडत असतील, बरोबर ना. म्हणजे आणि चुकीच्या म्हणजे दुसऱ्या खराब गोष्टी मिळण्याचे चान्सेस किती आहेत. मग हेच आहे, लोकांनी आनंद आपला असा डिफाईन करून ठेवलेला आहे की बाहेरच्या गोष्टींवर सगळ्या आनंद आहे तो बाहेरच्या गोष्टीत आहे. तुम्हाला काहीतरी बाईक भेटली, ऍपल यूज करतोय, बाहेरची गोष्टी. जर ऍपल नाही भेटला तर मी दुःखी होणार. एक व्यक्ती जर माझ्याशी चांगला बोलतोय तर मी त्याच्यावर चांगला हसणार बिसणार, म्हणजे आनंदी आहे त्याच्याबरोबर. जर त्याने आपला पर्स्पेक्टिव्हशी आपल्या माइंडशी त्याचं कनेक्शन नाही झालं, त्याचा काहीतरी वेगळा माइंड आहे, शेवटी ती पण एक वेगळी व्यक्ती आहे, बरोबर ना. मग त्याने जर तसं नाही विचार केला, तसं आपल्या विरोधात काहीतरी विचार केला, तो त्याचा विषय आहे.
मग तुम्ही त्याच्या धरून तुम्ही दिवस रात्र त्याच्या रागामध्ये त्याच्या 4-5 दिवस त्याच्या आधी ह्याला ना असं करायला नाही पाहिजे होते, याने मी एवढं काम सांगितलं ते केलं नाही, हे मग हे काय बाहेरच्या गोष्टी आहेत. मग तुम्ही जेवढं बाहेरच्या गोष्टींवर डिपेंड राहाल ना तेवढं तुम्हाला दुःख भेटणार आहे. समजलं? मग हा जो बाहेरचा पर्स्पेक्टिव्ह आहे लोकांचा, तो त्यांचा पर्स्पेक्टिव्ह आहे. आपण त्यांना सांगून पण बदलू शकत नाही. आता मी तुम्हाला काही सांगितलंय, माझ्या हातात नाही तुम्हाला बदलणं न बदलणं, हा तुमच्या हातात आहे. समजलं? मग हे बाहेरच्या गोष्टी बदलायचा आपल्याला प्रयत्न करायचा नाही. लोकांचा हाच मोठी वस्तू की मी बाहेरच्या परिस्थिती बदलेन. बाहेरच्या परिस्थिती म्हणजे मी काहीतरी पैसा कमवीन आणि काहीतरी बदलून टाकीन. मी आता बटनाचा हा मोबाईल यूज करतोय तर मी दुसरा ॲपल यूज करेन. हा पर्स्पेक्टिव्ह आहे लोकांचा. म्हणजे काय बाहेरच्या गोष्टी बदलण्याच्या ह्याच्यात आहेत. पण किती % लोक सक्सेसफुल होतात? खूप कमी आहेत. जे मालक बनतात ना त्या पद्धतीचं आहे ते. म्हणजे खूप एक जागा आहे आणि 10 कॅन्डिडेट म्हणजे 10,000 कॅन्डिडेट्स आहेत. मग तसं आहे. मग बाहेरच्या गोष्टींवर आपण जर अवलंबून राहू, बाहेरच्या लोक काय म्हणतायत, हा काय म्हणतोय, तो काय म्हणतोय, माझ्याबद्दल काय म्हणतोय, मग त्याने काय होणार, आपण प्रत्येक वेळी दुःखीच राहणार. कारण त्यांना आपण बदलू शकत नाही. आता कोरोना आला, त्याला कोण बदलू शकत होता का? कोणाच्यात ताकद होती का बदलण्याची? नाही. मग बाहेरच्या गोष्टी अशाच आहेत की आपण त्यांना बदलू शकत नाही. मग आणि लोकांचा मोटिव्ह काय असतो, ध्येय काय असतो की मी यांना बदलून दाखवणार, त्या बाहेरच्या गोष्टींना बदलून दाखवणार. तो माझं कसं ऐकत नाही तेच बघतो मी. या भाषेमध्ये भाष्य करतात लोक की एखाद्या घरातला माणूस असेल, बाहेरचा माणूस असेल, तो माझं ऐकत नाही म्हणजे काय, मी मुख्य आहे ना. म्हणजे हे काय बाहेरच्या गोष्टी बदलायला गेला की तो माझं ऐकायला पाहिजे. अरे तो का ऐकेल तुझं? ठीक आहे, तुझं तू सांभाळतोय, सगळं करतोय, पण तो एक वेगळा व्यक्ती आहे आणि तो जर नाही ऐकला तर तू स्वतः दुःखात राहशील, रागात राहशील. बरोबर ना? मग आपण हा जो पर्स्पेक्टिव्ह बदलून टाकायचा आहे की बाहेरच्या गोष्टींनी मी आतून जर खुश असेल तर मग परिस्थिती काही असेल. कोरोना व्हायरसची परिस्थिती असेल, कोणतरी आपल्या घरातील निधन झालेली परिस्थिती असेल, मी आतून खुश आहे. मग परिस्थिती नॉट मॅटर, ती मॅटरच करत नाही. की तुम्हाला ऑफिसमध्ये कोणतरी बोललाय, तुम्ही बोर्डमध्ये फेल झालात, तुम्ही दुसरं काय करताय. मला माहिती आहे हे सगळं भगवंत करतायत. मी माझा 100% दिलेला, तरी भगवंतांची इच्छा होती की हे होणं. आणि माझी कर्म असल्यामुळे बॅक ऑफ द दॅट की कर्म आहेत माझी, आणि त्यामुळे आणि परत भगवंतांची इच्छा आहे हे होणे. कर्मांबरोबर ती भगवंतांची पण इच्छा असायला पाहिजे. मग भगवंतांची इच्छा आहे म्हणून ते आपल्या बरोबर होत आहे. आणि तरी पण भगवंत माझ्या बरोबर, एवढे वाईट परिस्थिती झाली आहे तरी भगवंत माझ्या बरोबर आहेत हे जाणीव असणं, आणि ह्या जाणीवेमध्ये जो आनंद भेटतोय तो हा बाहेरच्या गोष्टींनी येत नाहीये. म्हणजे एकदम एवढा दुःखाचा डोंगर कोसळलाय आपल्या अंगावर, तरी पण एक जाणीव असणं की नाही, हे सगळं भगवंत करतायत आणि भगवंत माझं का वाईट करणार आहे, मग ते चांगलंच करतायत. मग एक आनंद, हा कुठून आला आनंद? आतून आला. हा कुठच्याही परिस्थितीत तुम्ही टाकू शकता. आणि अजून जेव्हा अजून जाणीव होत जाईल की आपला भगवंत किती आपल्यावर दया करतोय, किती आपल्याला सगळं देतोय, पुरवतोय, जेव्हा ग्रॅटिट्यूड आपल्या मनात येईल की काहीतरी मिळाल्याचा आपल्याला, की भगवंतांनी दिलंय आपल्याला, की तो आनंद अजून वाढत जातो. आणि हा आनंद कुठून आला? मनातून आला. आणि हा आनंद दुसऱ्याने रागाने बोलला, तो चांगला शब्द बोलला तरी माझ्या मनात आहेच तो. आणि म्हणून आनंद आपल्याला आतमध्ये शोधायचा आहे. सगळेजण बाहेर शोधतायत आनंद, जिकडे नाहीच आहे आनंद. समजलं विषय? मग बाहेरच्या लोकांवर जास्त लक्ष नाही द्यायचं. ते त्यांचं कर्म करतील. आपण आपलं कर्म काय आहे ते डिफाईन करून ते म्हणजे शोधून वगैरे करायला पाहिजे. ठीक आहे, झाले आहेत तसे 1:06 झाली आहेत. ठीक आहे ध्रुवंकुर, क्लिअर आहे? ध्रुवंकुर नाही, ओंकार. होय. हां, जर ठीक आहे, जर अजून जर काही प्रश्न असतील तुमच्या तर ग्रुपवर टाकू शकता. जसा वेळ भेटेल तसा मी देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. हरे कृष्ण. आल्याबद्दल धन्यवाद. आज खूप लोक म्हणजे दुसरं काही काम करू शकले असते तरी पण इकडे येण्याचा त्यांनी प्रयत्न केला, काहीतरी मला ऐकण्याचा प्रयत्न केला जे या जगाच्या विरोधात आहे. म्हणजे एकदम उलट सुलट असं आहे, आध्यात्मिक गोष्टींबद्दल आहे. मग ते ऐकण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल धन्यवाद.
ठीक आहे. हरे कृष्ण. अरे हरे हरे कृष्ण. कृष्ण.